नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्राजक्ता राजदरेकर यांनी आनंदाची मुळं या नावानं एक अतिशय सुंदर कथा लिहिली आहे. तीच कथा आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवते. स्वरतरंग सोसायटीत राहायला येऊन राज्याध्यक्ष कुटुंबाला आता 9-10 महिने झाले होते. मुलगा सौमित्र आणि सून सखी एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे आणि आजी आजोबा नातवंडांना शाळेत सोडून कुठल्याशा NGOमध्ये जातात आणि येताना मुलांना घेऊनच येतात. हे लिफ्टमध्ये येता जाता झालेल्या संभाषणातून इतर लोकांना कळलं होतं. बाकी त्यांच्याकडची कामवाली ही जुन्याच बिल्डिंगमधली असल्याकारणानं इतर सगळ्या कामवाल्यांकरवी त्यांच्या घरातली बित्तम बातमी बाकी कुणाकडे पोचलेली नव्हती. मागच्या काही महिन्यात एकूणच परिस्थितीमुळे सोसायटीत एकही सामूहिक कार्यक्रम झाला नव्हता. ना कुठल्या भिशा ना कुठल्या पार्ट्या. त्यामुळं नव्यानं आलेल्या या परिवाराशी कोणाचा प्रत्यक्ष संबंध आलेला नव्हता. सोसायटी ग्रुपवर अतिशय कमी ॲक्टिव्ह असलेलं हे कुटुंब सण उत्सव फक्त स्वतःपुरते साजरे करतात असा एकूणच अंदाज काही लोकांनी बांधला होता, विशेषतः महिला मंडळानं. आज संक्रांतीनिमित्त सगळ्या जणी नटून थटून क्लब हाऊसच्या शेजारच्या छोट्या मंदिरात जमल्या. सुगड्याचं वाण देऊन एकमेकींना तिळगुळ वाटत होत्या. पर्व काळात दान देऊन पुण्यपदरी पाडून घेत होत्या. तितक्यात लिमयांकडे काम करणारी रत्ना चावी मागायला आली. मागच्या 15 दिवसापूर्वीच ही राजाध्यक्षांकडे कामाला लागली होती. हातात कसलीशी पिशवी होती आणि चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिला बघताच संयुक्ता चावी देत म्हणाली, "काय गं हे हातात? आणि आज खुश आहे अगदीच." रत्ना उत्साहात म्हणाली, "अहो ताई, त्या 403 मधल्या काकूंनी मला सवाष्ण म्हणून जेऊ घातलं आणि सखीताईंनी ओटी भरली, साडी दिली. लई चांगल्या आहेत त्या." आणि आनंदाच्या भरात ती चावी घेऊन निघूनही गेली. हे ऐकताना संयुक्तासारख्या दोघी-तिघींच्या नजरा मात्र विस्फारल्या. काहीशा खवचटपणे आणि रागानं योगिनी म्हणाली, "ही काय आता नवीनच पद्धत? आपल्या सणावाराच्या रीतीभाती पाळायला नको आणि काहीतरी नवीनच सुरू करायचं. जास्ती पैसा असला म्हणून काय झालं? अशाने सगळ्या कामवाल्यांच्या अपेक्षा वाढतील." "हो ना," काहींनी दुजोरा दिला. "नका गं काथ्याकूट करत बसू. दिली असेल तिने साडी, त्यात काय एवढं?" साठे काकू म्हणाल्या. साठे काकू म्हणजे सोसायटीतल्या सगळ्यात प्रौढ तरीसुद्धा सगळ्यात उत्साही व्यक्तिमत्व. कुठल्याही वादग्रस्त गोष्टींचा सुवर्ण मध्य काढून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम या साठे काकूंचं असायचं. शिवाय सगळे त्यांचं ऐकत सुद्धा. पण काकू दिवाळीचा कामवाल्यांचा बोनस, साड्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या असतात ना, ते सगळं आपण दरवर्षी एकमतानं करतो. मग हे असं मध्येच काहीतरी द्यायचं हे बरोबर नाही, संयुक्ता म्हणाली. तशा तिला थांबवत साठे काकू म्हणाल्या, "असू देत गं, बोलीन मी तिच्याशी. रविवारी माझ्याकडे हळदी कुंकवाला येते म्हणाले आहेत सासूसुना." आणि मग सगळा कार्यक्रम आटोपून महिला मंडळ घरी गेलं. रविवारी साठे काकूंकडे पुन्हा सगळ्याजणी जमल्या. राजाध्यक्ष सासवा सुनांची वाट बघत काही जणी उगाचच जास्ती वेळ तिथे बसून राहिल्या. साठे काकूंना या काय उत्तर देतात आणि स्वतःच्या श्रीमंतीचं कसं प्रदर्शन करतात याची थोडक्यात गंमत सगळ्यांना बघायची होती. अतिशय सुरेख नटून थटून काळ्या साड्या, पण त्यावर अगदीच मोजकेच दागिने घालून दोघी आल्या. हसत मुखानं सगळ्यांशी बोलू लागल्या. त्या दोघींचंही व्यक्तिमत्व छान होतंच, पण बोलण्यात अतिशय आत्मीयता आणि गोडवा होता. त्यांच्या स्वभावातला सच्चेपणा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सगळे सोपस्कार आटोपल्यावर साठे काकूंनी खुबीनं विषयाला हात घातला. सोसायटीतल्या काही विशिष्ट ठरलेल्या गोष्टी सांगत त्या म्हणाल्या, "सखी, संक्रांतीच्या दिवशी तू रत्नाला साडी दिलीस. तुमच्या घराची अशी रीत आहे का?" सखी म्हणाली, "रीत वगैरे नाही हो काकू, पण मी अनेकदा विशेषतः स्त्रियांच्या सणाला गरजू व्यक्तीला असा सगळाच मान देते. आता हेच बघा ना, आपल्यासारख्या सगळ्यांच्याच घरात लग्नकार्यात आलेल्या काही साड्या, काही कपडे असे असतात की जे आपण स्वतः नेसत नाही किंवा आपल्या नातेवाईकांना देत नाही. मग वर्षानुवर्ष त्या गोष्टी आपल्या घरात पडून राहतात. पण काही गरजू व्यक्तींसाठी त्या अमूल्य असतात. त्यांचं एखादं कार्य पार पाडणारे असतात. मग मी हरतालिका, वटपौर्णिमा, संक्रांत अशा काही सणांना अशा स्त्रियांना सवाष्ण सांगते. त्यांची साडी चोळी देऊन ओटी भरते.
घरात असेल तर घरातली साडी देते, नसली तर मुद्दाम आणून देते. हाच काय तो सौभाग्याचा वसा घेतलाय मी. माझी आई नेहमी सांगते की फक्त देवधर्म पूजाव्रत करूनच आपण आपल्या सौभाग्याचं रक्षण करतो असं नाही, तर कुणाला तरी आनंद देऊनसुद्धा आपण ते करूच शकतो. याचा अर्थ तुम्ही करताय ते अयोग्य असं मी कधीच म्हणणार नाही. खरं तर आपल्या अनेक सणावारांवर कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पण माझी आपली ही अशीच पद्धत आहे. सखीचं बोलणं कंटिन्यू करत तिच्या सासूबाई म्हणाल्या, हो साठेवहिनी, सखीच्या लग्नानंतर स्वतःत मी काही बदल केले. नातेवाईक मित्रमंडळी तर आपण नेहमीच जेवायला बोलवतो, मग आशांचाही सन्मान करावा की कधीतरी. मुलांच्या वाढदिवशी त्यांच्या हौसेखातर पार्टी करतो, पण महागडी खेळणी किंवा मोठी वस्तू न घेता गरजू आणि अनाथ मुलांना शाळेचं साहित्य देतो. गणवेश किंवा तत्सम काही गोष्टी देतो. लग्नमुंजीसारख्या कार्यक्रमात वृद्धाश्रमात जाऊन स्वेटर, शाली, औषधं भेट देतो. नातेवाईकांना सुद्धा छोट्या मोठ्या भेटवस्तूंऐवजी वृक्ष भेट देतो. निवृत्तीनंतर नातवंड मोठी झाल्यानंतर घरात करमेनासं झालं, म्हणून तिच्याच सांगण्यावरून आम्ही NGO जॉईन केलं. त्यामुळं आम्ही खूप बिझी असतो आणि आमचा वेळ अगदी छान जातो. वाटतं हे सगळं आपल्याला आधी का नाही सुचलं, पण म्हणतात ना, देर आये दुरुस्त आहे. हो, खरं तर या सगळ्या गोष्टी अगदीच सोप्या आणि आपल्यासारख्यांना सहज जमण्यासारख्या असतात, पण आवर्जून केल्या जात नाही एवढंच. आणि हो, या सगळ्यांचा मोबदला काय मिळेल असा विचार आमच्या मनात येतच नाही. पण एक मात्र खरं आहे की आम्हाला यानं मनःशांती मिळते, आत्मिक समाधान मिळतं. तिनं आनंदाची मुळं रोवली आहेत, आम्ही ते सगळे पसरवतोय एवढंच. राजाध्यक्ष काकूंचं बोलणं संपल्यानंतर सगळ्यात पहिली टाळी पडली ती संयुक्ताची, आणि त्या पाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट झाला. सखीच्या वयाच्या सगळ्या जणींनी आपल्या नव्या मैत्रिणींकडे धाव घेतली, तर बोलण्याची पुढची सूत्र स्वतःच्या हाती घेत भारलेल्या आवाजात साठे काकू म्हणाल्या, सखी, तुझ्याविषयी आम्हा सगळ्यांचाच थोडा गैरसमज झाला होता, पण आज सगळं अगदी स्वच्छ झालंय. आपल्या स्वरतरंग परिवारात तुमचं स्वागत आहे. अन रीतीभाती सांभाळत तू रोवलेली ही आनंदाची मुळं पसरवण्याचा आम्हीसुद्धा नक्कीच प्रयत्न करू. काकूंच्या या बोलण्याला संमती देऊन सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला. श्रोते हो, शेवटी देव माणसातच पाहावा आणि आनंदही त्यातच शोधावा, हेच खरंय, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.